आमचे कडेन हे जे आसा आपले बूथ जे आसा ते बुथाचे 50% वयर जावना. बेसिकली मडके आमचे मेंबरशीप जी आसा ती मेंबरशीप थोडीशी आमची कमी जाली आणि त्यामुळे बुथाचे आमचे अबाव 50% जावना. इट इज हार्डली पण आता ते आता दाखयले त्यांना ते आता करतले 50% वयर. मागीर तरी पण एकदा आता हो प्रोसेस सोंपलो की आता इलेक्शन घेवंक मेळचे ना. वी हॅव टू नॉमिनेट. आता आमी 2 मतदारसंघा भितर आमी अबाव 50% करपाचे. एक वेळ्ळी आणि दुसरो आमचो मडकय. बाणावली आणि नुवें जे आसा आमचो मंत्री जरी थंय आसलो तरी पण आमी थंय 50% करपाक शकले आणि थंय वी हॅव टू नॉमिनेट. ते 50% जालें ना. वी हॅव टू एक्सेप्ट इट. मिनिस्टर आसूनय जावना. 50% आमी थंय करपाक शकले आनी बाणावली. कारण म्हणजे कितें आसा की आतां तुका कितें म्हणून सांगू कारण तातूंत कितें आसा की ऑर्गनायझेशनली जे जावं जाय तें जावना. दॅट वी हॅव टू एक्सेप्ट. आय डोंट नो सिस्टमान बसूंक ना की तेका ते लोक येना दॅट आय डोंट नो. बट जावना दॅट इज आय एम द रियलिटी. जावनाच जावना न्ही. इट इज अ फॅक्ट. इलेक्शन फुडें खंयच्या इलेक्शनाचेर एसेंब्ली इलेक्शनाचेर आमकां बेजिकली नुवें मतदारसंघात आमी बाबा बेजिकली आमदारान जर ठरयलें आपल्या भारतीय जनता पार्टीचेर रावप जाल्यार तेणी हेचेर चिंतन करपाची गरज आसा. हेज टू हें न्ही. अरे ठरयलें म्हणजे त्यांनी जर जिखपाची तेका जर थंय क्षमता आसत जाल्यार आय डोंट नो कट जातली की दॅट आय डोंट नो. बट तेणेन जर आतां जर तेणें केलें अरे कितें आसा की अशें न्ही नावेली आमी जिखपाक शकता आनी फाल्यां जर त्या लोकल आमदाराक जर कॉन्फिडन्स आसलो लोकांनी विश्वास दवरलो जाल्यार भारतीय जनता पार्टी म्हणजे कितें हें न्ही कितें चूक केल्या भारतीय जनता पार्टी निवडून घेवपाक. देशभरा भितर जगान नंबर 1 पार्टी. देशा भितर मॅक्झिमम खासदार आमचे सरकारां आमची. मागीर तूं आनी चिंता कितें करता. तेका हेज टू थिंक सदस्य करूंक पावलो ना तो तुमकां दिसता निवडून येतलो. दॅट इज पळय हें जेणे तेणे विश्वास ताचो प्रत्येकान ठरवूं जाय की म्हाका ह्या मतदारसंघात ह्या पार्टीचेर हांव निवडणूक लढयतलो. त्या दृश्टीन प्रत्येकान काम करपाक जाय. तो फोर्सफुली आमी कोणाच्या हातून घालपाक दिवपाक शकना फोर्सफुली. इट इज शूड बी अ विलिंगनेस जाय. म्हणून वेळी सारकेल्या त्या कार्यकर्त्यांनी कॉन्फिडन्स दाखयलो की आमी करतले म्हणून 50%. आतां नॉमिनेट करप आमचें ठरलां. मडकय मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी सांगलें न्ही आमी करतले म्हणून 50%. सो ज्या वेळाचेर 50% करतले हाचो अर्थ थंय हेच्या सुजिनाच्या अगेन्स्ट अशें न्ही. पार्टी आमची टिको आमी पार्टी अलायन्स जरी एखाद्या बरोबर आसली जाल्यार पार्टी आमी सोंपवप. कारण ही भारतीय जनता पार्टी. प्रत्येक मतदारसंघात पार्टी उबी दवरपाक जाय हें आमचें काम आसा. ऑर्गनायझेशनचें राजकारण वेगळें. राजकारणा भितर पार्टी उबी दवरली हाचो अर्थ आमी तेच्या विरोधी अजिबात न्ही. म्हज्या पार्टीचें काम म्हाका म्हज्या मतदारसंघात करपाकूच जाय न्ही. त्यामुळे सरकार आमचें आसा. केंद्राक सरकार आमचें आसा. राष्ट्रीय पार्टी आमी आनी त्यामुळे आमकां वयर सगळें सांगिल्लें आसा. आमी जरी पार्टी भितर अलायन्स जरी आसले आसत जाल्यार पार्टीचें काम थमयपणीत म्हणून ना. आनी त्यामुळे सगळ्या मतदारसंघा भितर 40 मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचें काम चालू उरतलें. सगळे कडेन वाडटलें बी. आनी गेल्या वेळार आमी पळयता पयल्या वेळार आमी 40 मतदारसंघ लढयले. 27 आमी 40 लढयतले. 40 लढयतले अशें म्हणना तुका. आमी अलायन्स जर आमची आसली न्ही एमजी बरोबर अलायन्स जातली तेतून जें कितें आसा तें त्या वेळार ठरतलें. पण बाकी कडेन आमचे सगळे कडेन जातलें. तशें ना. सगळें काम कशें आसा की इट इज नॉट इंडिव्हिज्युअल. भारतीय जनता पार्टी आतां हे सगळे कन्सेन्सस करप एकमत करप हे नॉट सदांच. सगळे जाण काम करतात आनी इट इज एकट्याच्या हातीन आसना. सगळे काम करतात. आमचे सकयल पर्यंतचे काम बरें करतात आमदार मंत्री. कारण आमी पळयलें की आमी कांय मतदारसंघांनी 3 नांवां 4 नांवां आयिल्लीं आनी मागीर तें एकमत करपाक लागून हांव दोनूय जिल्हाध्यक्ष दोनूय आमचे महामंत्री जनरल सेक्रेटरी आमचे आदले अध्यक्ष विनय बाब तेंडुलकर ऑब्झर्वर आमचे गोंयचे संजू देसाय आमचे ते ऑब्झर्वर एखादें कन्फ्युजन आसलें तेंच्यांनी तांकां समजून सांगप. आनी एपेलेट ऑथॉरिटी कोणाक जर कितें कंप्लेंट आसा ह्या संदर्भात जाल्यार ती करपाक जाय. तेजी टीम आमचो गोविंद बरोडकर आनी तेजी टीम आशिल्ली. आमचो सिद्धार्थ बाब कुंकळकर आमी पूर्णपणे आनी त्या साठी सर्वानंद भगत हे सगळे जाण संपूर्ण गोंयचे जे म्हणजे उत्तरेक 20 मतदारसंघ आनी दक्षिणेक 16 मतदारसंघ त्यांची जी मतदारसंघाची कोर टीम आमदार म्हणजे तूं पळय की 100% सगळे आमदार कोर टीमीच्या आपापली कोर टीम घेवन थंय आयले आनी तेंच्यांनी नांवां चर्चा केली. 1-2-3 मतदारसंघा भितर एक मत जावपाक तेंच्यांनी म्हणलें की इंडिव्हिज्युअली उलोवया आनी पळोवया म्हणून. तशें उलोवन जें नांव फायनल जालें त्या नांवाक तेंच्यांनी एक्सेप्टन्स दिलें. दॅट इज अ बीग अचिवमेंट. बीग भरपूर काम तें. त्यामुळे एकटो कोण करपाक शकना. ते सगळे मिळून
ताच्या भितर आमदारांचे कंट्रिब्युशन आसा, मंत्र्यांचे आसा, पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आसा आनी खास करून विश्वास आमच्या भितर अविश्वास आसना. कोर टिमींक आमी जे एखादी आमी सगळेच येवन बसनात पण आमी जर एखादी ब्रीफ केलें जाल्यार तें एक्सेप्ट करपाची कॅपॅसिटी आसची पडटा तांकां. आनी त्यामुळे तो फेथ जो आसा तो फेथ आमचो सगळ्यांचो एकमेका बरोबर आसा आनी म्हणूनच तर आमी येदो व्हडलो एक्सरसायज हो आमी करपाक शकले. निवडणूक हो प्रोसिजर पण खंयच आमी बुथाची आज आमी 1500 प्लस बूथ 1625 केल्ले आसा पण खंयच निवडणूक जाली मतदान जालें अशें न करता कॉन्सेन्सस केलें. मंडल अध्यक्ष सुद्दां त्याच भशेन केल्ले आसात आनी बरेच मंडळ वेगवेगळ्या पयल्या वेळाचेर आमी सगळ्या जाती धर्माचे मंडळ अध्यक्षा भितर आयिल्ले आसात. अध्यक्षपदाची 7 नांवां कोणाकोणाची? हां, ही 7 नांवां जी आसात तेजे भितर नरेंद्र सावयकर आसात, दामू नायक आसात, बाबू कवळेकर आसात, आमचे दयानंद मांद्रेकर आदले मंत्री आसात, दिलीप पर्लेकर आसा, आमचे बाबू कवळेकर आसा, दयानंद सोपटे आसा आनी गोविंद पर्वतकर आसा. अशे 7 जाण आसात. सो सकाळी तुमची मिटींग जाल्ली 7 नांवां आनी अरुण सिंगा बरोबर मिटींग जाल्ली. सो ते मिटींगेक एक्सेप्ट ना जालें? त्या मिटींगेन फक्त ती कशें जाता ती नांवाची चर्चा तशी जायना कारण आमी सगळे कोर टिमींतले ताचे भितर आमी कितें कितें प्रोसिजरान धाडल्या ती तांकां सांगिल्लें. तांकां तें सगळें दिल्लें न्ही लिस्ट. तर आज बेजिकली ते कितें जालें कारण ते आयले कित्याक की एखाद्या मंडळा भितर कॉन्सेन्सस जावना जाल्यार ते आफोवन उलोवप पण आमी तें काम केल्या मुळे तेंचें काम सोंपें जालें आनी हाची निवडणूक ठरोवपाक लागून आयिल्ले ते आमच्या दोनी जिल्ह्याची निवडणूक. त्यामुळे ती निवडणूक आमी 10 जानेवारी नॉमिनेशन फायलींग आनी 11 जानेवारी 10 जानेवारीक सकाळी एक कडेन फायलींग जातलें सांजचे एक कडेन फायलींग उत्तर गोवा दक्षिण गोवा आनी 11 तारीख सॅटर्डे त्या दीस सकाळचे डिक्लेरेशन हे म्हापसा जातलें उत्तर गोंयचें आनी सांजचें डिक्लेरेशन जें आसा तें मडगांव जातलें. सो थंय एकापेक्षा चड अर्ज काय थंय बिनविरोध थारतले? थंय जातले बिनविरोध 3 नांवां थंय सुद्दां अशीच 3 नांवां दोनूय भागा भितर गेले. 3 नांवां भितर आमचे उत्तर गोंयांक लागून आमचे दयानंद कारपोटकर, रुपेश कामत, राजसिंग राणे अशी 3 नांवां उत्तर गोंयची गेले. दक्षिण गोंयांक लागून आमचे प्रभाकर गांवकर, दीपक नायक आनी शर्मत रायतुरकर अशी त्या थंय सुद्दां आमचो प्रोसिजरूच आसा की 3 नांवां तुमी धाडात तेचेर एक कन्सेन्सस करून एक नांव डिक्लेअर करता आनी तो बिनविरोध निवड जाता. आमची निवडणूक इज अ प्रोसिजर आमी सगळो प्रोसेस करता पण इट इज ओनली द कितें जाता एक्च्युअल मतदान जर केलें जाल्यार मागीर 2 ग्रूप जाता. त्यामुळे 2 ग्रूप जावचे न्हय पूण प्रयत्न करप आनी म्हणून हो सगळो प्रोसेस आसता. आनी एक विशय जाता तो मंडल जेन्ना प्रेसिडेंट निवडपाचो येता तो कोफूचो जाता एक बीजेपी कॅडर आनी काँग्रेसींतल्यान अत्यंत म्हणून हांवें तुका सांगलें आतां तुमकां आमी सगळ्यांक आतां आपयल्या कारण आतां आमचे अरुण सिंगजी मुख्यमंत्री हांव आमी आसतले आनी सगळे जे नवे निवडून आयिल्ले 36 जाण आनी जुने अध्यक्ष तांकां थंय आमी फुलां दिवन तांचो सन्मान करपाचें आसा. आनी थंय वयतकच तुमच्या लक्षांत येतलें की कितले जुने आसात पार्टीचे खंयच्याच होल हार्टेडली. हांव तुका पणजेकारांक तुमी सगळे पणजेन अध्यक्ष जालो पुंडलीक शेट्टी मनोहर भाई पासून तो भाईक सुद्दां तेणें काम केलां सुरवाती पासून तो कार्यकर्तो. दुसरो जो मडगांवच्या संदर्भात खूब चर्चा जाली अभिषेक काकोडकर भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा पासूनचो कार्यकर्तो खूब वर्सां पासून काम करता. म्हणजे दिगंबर कामत तेन्ना पयलीं आसलो आमचे बरोबर तेन्ना पासून आसा आनी तो आज अध्यक्ष जालो. सो बऱ्याच जाग्या भितर तांच्यांनी चडावड केली ना दे हॅव एक्सेप्टेड न्ही. कांय जाग्या भितर आमचे कडेन ऑप्शन नाशिल्लो त्यामुळे ते आमी केलें कारण तूं 36तले एक समजा 2-3 जर तेणें कोणें जर जालें जाल्यार तेतून खूब कितें जालें अशें म्हणप न्ही. कारण आमच्या बऱ्याच जाग्या भितर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच ज्यांच्यांनी सुरवाती पासून काम केलेले आसा अशेंच बरेचशे युवा मोर्चाचे कार्यकर्ते अध्यक्ष जाले आनी त्यामुळे कोणेंच तशें म्हजो तुजो अशें कोणें करूं ना कारण तांकां सगळ्यांक की आमी सगळ्यांक बरोबर घेवन वचूं जाय हे सगळ्या आमदारांक हें दिशिल्लें आसा. पूण हो इश्यू मागीर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मागीर स्टेट प्रेसिडेंटाक तसो येवचो ना. कांय ना म्हणून तुका सांगलें न्ही तूं म्हाका हांवें तुका सांगलें की 36तले तूं म्हाका स्पेसिफीक सांग हो बाबा हो आमच्या थंय हांव दुसरें अशें म्हणना 100% सगळें अशें म्हणना. कशें आसता की 4-5% जे आसा फाल्यां एकवटान जर सगळ्यांक वचूं जाय जाल्यार सगळें म्हज्याच बरोबर अशें म्हणून जावचें ना. कांय जाग्या भितर थोडेशे एडजस्टमेंट ही जातली पूण इज हार्डली निग्लिजिबल अशें आसा. पूण बऱ्याच जाग्या भितर जे पार्टीचे आसा तांकांच सगळ्यांनी एक्सेप्ट केल्लें आसा अशें. पूण आतां विशय तो मिटयला कार्यकर्ता खंयच ना तूं म्हाका म्हणून सांगलें न्ही म्हणून आमी सांगलें न्ही की आमी एका दिसान ठरोवना तें
इज अ कॉन्सेन्सस. आम्ही मनीस धाडलो त्या मतदारसंघात, तो वचून त्यांनी चाचपणी केली, नावां घेतली. थंय वयतकच थंयचे आमदार, माजी आमदार, पार्टीचे पदाधिकारी, जुने कार्यकर्ते, एका मतदारसंघात 15-20 लोकांक मेळा तो मनीस, तेका एकच मतदारसंघ. थंय वयतकच त्यांनी शॉर्टलिस्ट करून 4-5 नांवां हाडली. ती हाडल्यानंतर तेचेर एक मत करपाक लागून परत हांव स्वता बसलो हांव बसलो, आमी फूल टीम बसली आणि आज तुमची मिटींग जाले, कितें डिस्कशन जालें? आज आमचे गोंयचे ऑब्झर्वर, आमच्या संघटन पर्वाचे अरुण सिंगजी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आसात आणि आमचे सांसदूय आसात. ते व त्यांची सेकंड ट्रीप निवडणुकीच्या संदर्भात, आणि त्या दिसूय ते येऊन गेले. त्यांना आमच्या बुथाच्यो निवडणुका चालू आशिल्ल्यो आणि त्यानंतर आज ते परत आले आणि सगळे एकूण बुथाची निवडणूक मंडळ आणि आता आमकां जे जिल्हाध्यक्ष करूं जाय ती निवडणुकीचे टायम टेबल ठरोवपाक ते हाडले. तांच्यांनी येतकच आमी तांकां सगळें ब्रीफ केलें की बुथाच्यो आमी सगळें पूर्ण केले. 4 मतदारसंघ, ज्या मतदारसंघात आमी 50% एंड अबव आमचे बूथ करपाक शकले ना आणि त्यामुळे आमकां थंय नॉमिनेट करप किंवा ताका लागून उरलेले 36 मतदारसंघ जे आसा त्याचे नॉमिनेशन पयर पासून सुरू जाले आणि बरेच मतदारसंघा भितर आमचे मंडळ अध्यक्ष बी निवडूनय आयले. 3 मतदारसंघा भितर नॉमिनेशन जाल्लें आसा, तेंचे फाल्यां डिक्लेरेशन आणि ताका लागून हें सगळें तांकां ब्रीफ केलें. 4 मतदारसंघ जे आसा भितर आनी 1-2 मतदारसंघा भितर आमी आमचो प्रयत्न आसतलो की 50% अबव करून करप म्हणून. ताचे भितर मडकय आनी वेळ्ळी हांगा आमी 50% अबव करतले. नुवें आनी बाणावली जे आसा ते 50% अबव जावचे ना, पण एक निदान एका बुथार एक बूथ अध्यक्ष तेची तरी अपॉइंटमेंट आमी येणाऱ्या दिसांनी पूर्ण करतले. आता हे सगळें जातकच तेंच्यांनी एक सगळ्या कोर टिमीचें अभिनंदन केलें की एक युनॅनिमस कन्सेन्सस करून हो प्रोसेस आमी पूर्ण केलो. कारण कन्सेन्सस कारण एक गोष्ट म्हणजे नवीनच क्रायटेरिया एजीची आशिल्ली 45 आणि त्यामुळे बरोचसो प्रॉब्लेम आसतलो की 45 इयर्स आमकां मेळपाक जाय, कारण कार्यकर्ते जुने आशिल्ले तांकांय एडजस्टमेंट वगैरे. पण एक बरें नांवां म्हणजे पयल्या वेळाचेर बूथ अध्यक्ष म्हणून आमच्यो महिला आयल्यो आणि सगळे ST, SC, OBC हे सगळे जाण त्या हाच्या भितर आमच्या वेगवेगळ्या हातूंतल्यान मंडळा भितर तेंची हें जाली आणि एक बऱ्या तरेचे कार्यक्रम सगळ्या मंडळांनी म्हणजे मतदारसंघांनी आमदार मंत्री तांच्यांनी इनिशिएटीव घेवन एक बऱ्या तरेन मोठ्या प्रमाणात जशें निवडणूक आसता अशा पद्दतीचे पब्लीक कार्यक्रमूय सगळी कडेन जाले आणि एक बरी मॅसेज त्याच्यात संघटनेच्या संदर्भात सगळ्यांपर्यंत पाविल्ली आसा. आणि ताका लागून आमचे अरुण सिंगजी हांच्यांनी सगळ्यांचें अभिनंदन केलें. आणि येणाऱ्या दिसांनी आमकां ज्यो 2 निवडणुका आमच्यो घेवंक जाय त्यो उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा, आणि ताका लागून आमी उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा ह्या दोनूय मतदारसंघाचें नॉमिनेशन हें 10 जानेवारीक जातलें आणि 11 जानेवारीक आमचे उत्तर गोंयची निवडणुकीचो रिजल्ट डिक्लेअर जातलो अध्यक्षाचो आणि त्या दिसूच 11 तारखेर दक्षिण गोंयचो सांजचो 4 वरांचेर मडगांव कार्यालयात जाता. आणि त्यामुळे इथपर्यंतचे टायम टेबल जे आसा हें त्यांच्या समोर ठरयलें. आमचे प्रदेश अध्यक्षाच्या संदर्भात जी नांवां आमची हांगाल्यान 7 आसा ही नांवांय तांच्यांनी बरेच आज ते सगळ्यांक मेळ्ळे आणि त्यामुळे ताचो निर्णय जो आसा तो येणाऱ्या दिसांनी दिल्लीच्या आमी आमच्या दोनूय जिल्ह्याच्यो निवडणुका जातकच मागीर तेची डेट आमकां येतली. कारण आमकां सुनील बन्सल जी भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आसात ते आमकां रिटर्निंग ऑफिसर आसात त्या निवडणूक घेवपाक. कारण अप टू जिल्हा अध्यक्ष पर्यंत निवडणूक ही लोकल रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ही आमचे स्टेट रिटर्निंग ऑफिसर जे आसात प्रेमानंद मामरे त्यांची टीम, केशव प्रभू शर्मद रायतुरकर ही स्टेट टीम आसा. त्यांचें काम आमचे जिल्हाध्यक्षाची निवडणूक जाली की सोंपतले, ती जी निवडणूक ते घेतले. जिल्ह्याचे दोनूय जे रिटर्निंग ऑफिसर आनी तेजी टीम आशिल्ली ॲडव्होकेट विश्वास सतरकर, ॲडव्होकेट मनोहर आडपयकर, तेंचें काम जें आसा तें मंडळ निवडणूक जाली म्हणजे तेंचें काम सोंपता आणि जिल्ह्याचें काम जें आसा तें रिटर्निंग ऑफिसर म्हणून आमचे स्टेटीचे जे रिटर्निंग आसा ते दोगूय घेतले. आणि ती कंप्लीट जातकच 11 तारखेनंतर डिक्लेअर जाल्या नंतर प्रदेशाची निवडणूक केन्ना जातली तेची डेट आमकां केंद्रांतल्यान येतली आणि त्यानुसार मागीर आमचे सुनील बन्सलजी ते गोंयांत येतले आणि मागीर स्टेट अध्यक्षाची निवडणूक जातली. तुमचें नांव अजून फुडें येता, कांय मिनिस्टर म्हणटा